वेलकम. संगीता भालसिंग या माझ्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचे हार्दिक स्वागत. आपण बोर्ड प्रश्नपत्रिका पाहत आहोत. विषय आहे सहकार, इयत्ता 12वी, वाणिज्य किंवा कॉमर्स या शाखेचा. कोऑपरेशन असं इंग्रजीत नाव आहे. 53 या विषयाचा कोड नंबर आहे आणि ही प्रश्नपत्रिका आहे 27 फेब्रुवारी 2026. इथे पण दिनांक दिलेले आहे, म्हणजे यावर्षीची ही प्रश्नपत्रिका आहे. उत्तरपत्रिका लेखनासाठी 3 तासाचा वेळ आहे. प्रश्नपत्रिकेचे 4 पेजेस आहेत आणि एकूण 80 गुणांची ही प्रश्नपत्रिका आहे. ही प्रश्नपत्रिका यापूर्वीच या चॅनलवर मी पोस्ट केलेली आहे, अपलोड केलेली आहे. आज आपण उत्तरपत्रिका पाहणार आहोत. प्रश्नपत्रिकेमध्ये सूचना दिलेल्या असतात, त्या वाचून फॉलो करायच्या. 1. सर्व प्रश्न सोडविणे आवश्यक आहे. 2. उजवीकडील अंक प्रश्नांचे पूर्ण गुण दर्शवितात. 3. डावीकडील अंक प्रश्न क्रमांक दर्शवतात. 4. प्रत्येक प्रश्नाच्या उत्तराची सुरुवात नवीन पानावर करावी. म्हणजे 1 ते 8 प्रश्न आहेत. 1, 2, 3 हे जे प्रमुख प्रश्न आहेत ते नवीन पानावर लिहायचे. या प्रश्नपत्रिकेत एकूण 8 प्रश्न आहेत. 8 प्रश्नांची उत्तर एका व्हिडिओमध्ये घेणं शक्य नाही, म्हणून त्याचे 2 भाग केलेत. पहिल्या भागामध्ये 1 ते 4 प्रश्न सोडवलेले आहेत. तो व्हिडिओ पाहायचा असेल तर या चॅनलची प्लेलिस्ट पहा, तिथे तुम्हाला क्रमाने पाहायला मिळेल. आज आपण दुसऱ्या भागामध्ये 5 ते 8 हे 4 प्रश्न सोडवणार आहोत. तसंच यापूर्वीच्या 2021 पासून तर 26 पर्यंतच्या प्रत्येक वर्षातले 2-2 प्रश्नपत्रिका, उत्तरपत्रिका पाहायच्या असतील तर या चॅनलची प्लेलिस्ट एकदा पाहून घ्या. तुम्हाला सर्व प्रश्नपत्रिका एकाच ठिकाणी पाहायला मिळतील. प्रश्न क्रमांक 5. संक्षिप्त टिपा लिहा कोणतेही 2. 3 पैकी 2 टिपा लिहायच्या 8 गुण, म्हणजेच 1 टिपा लिहायला 4 गुण. 1. सहकार शिक्षण व प्रशिक्षणाची आवश्यकता. 2. हिशेब तपासणीचे फायदे. 3. सहकार आयुक्त व निबंधकाच्या जबाबदाऱ्या. आपण 3ही प्रश्नांची उत्तरं पाहूया. क्रमांक 1. सहकार शिक्षण व प्रशिक्षणाची गरज किंवा आवश्यकता. उत्तर. सहकार शिक्षण व प्रशिक्षणाची आवश्यकता पुढील प्रमाणे विशद करता येईल. 1. सहकारी चळवळीचे नेतृत्व. सहकारी संस्थेचे नेतृत्व किती सक्षम आणि कुशल आहे यावर संस्थेचे भवितव्य अवलंबून असते. सहकारी संस्थेवर, तत्वांवर, मूल्यांवर निष्ठा असणारे, कुशल संघटक असणारे आणि सभासदांच्या संस्थेच्या विकासाची तळमळ असणारे नेतेच सहकारी संस्थेला विकासाकडे नेऊ शकतात. म्हणून नेतृत्व घडवण्यासाठी सहकार शिक्षण व प्रशिक्षण आवश्यक असते. 2. सहकारी संस्थेचा विकास. सहकार शिक्षण व प्रशिक्षणामुळे संस्थेच्या समस्या, भावी काळातील आव्हाने, नवनवीन तंत्रज्ञान व कार्यपद्धती यांची माहिती सहकारी संस्थेच्या प्रत्येक घटकाला मिळू शकते व त्या माध्यमातून सहकारी संस्थेचा विकास घडून येतो. 3. कार्यक्षम व्यवस्थापन. सहकारी संस्थेच्या कर्मचाऱ्यांना, अधिकाऱ्यांना व संचालकांना संस्थेचे कामकाज अधिक चांगल्या रीतीने व कार्यक्षमपणे पार पाडण्यासाठी लागणारे ज्ञान व कौशल्य सहकार शिक्षण व प्रशिक्षणातूनच मिळू शकते. 4. शिक्षित सभासद वर्गाची निर्मिती. सहकारी संस्थांचा विकास प्रामुख्याने ग्रामीण भागात झालेला दिसून येतो. त्यामुळे सहकाराची तत्त्वे, मूल्ये, कार्यपद्धती यांचे ज्ञान त्यांना असेलच असे नाही. शिवाय सहकाराच्या माध्यमातून मिळणारे फायदे देखील त्यांना माहीत नसतात. सभासदांना त्यांचे अधिकार, जबाबदाऱ्या व कर्तव्य यांची जाणीव करून देणे आवश्यक असते. 5. सहकारावरील विश्वास दृढ करणे. सर्वसामान्य जनता व सभासद यांच्या मनामध्ये सहकाराची तत्त्वे, मूल्ये, व्यवहार यांची माहिती परिणामकारकपणे रुजवावी लागते. त्यातून सहकारावरील विश्वास दृढ होण्यास मदत होते. 6. कुशल संघटन. सहकारी संस्थेच्या संघटनेमध्ये विविध घटक असतात. त्या सर्वांना संस्थेची कार्यपद्धती, त्यांची भूमिका, अधिकार, कर्तव्ये, जबाबदाऱ्या, संस्थेचे व्यवहार, विविध कायदे व त्यातील तरतुदी यांची माहिती असणे आवश्यक असते. ही माहिती सहकार शिक्षण व प्रशिक्षणातून दिली जाते. आता इथे आपण 6 मुद्दे घेतलेत. आपण 4 मुद्दे जरी लिहिले तरी चालेल, कारण 4 गुणांचाच प्रश्न आहे. क्रमांक 2. हिशेब तपासणीचे फायदे. उत्तर. 1. सहकारी संस्थेने लिहिलेले हिशेब अचूक आहेत किंवा नाहीत हे हिशेब तपासणीद्वारा स्पष्ट होते. त्यामुळे सभासदांना संस्थेच्या वास्तव आर्थिक स्थितीची माहिती प्राप्त होते. 2. हिशेबातील चुका उघडकीस येतात आणि त्या दुरुस्त केल्या जातात. 3. संस्थेतील आर्थिक गैरव्यवहार उघडकीस येतात. संचालक मंडळ किंवा निबंधक त्यांना रोखण्यासाठी आवश्यक उपाय योजू शकतो. 4. अंकेक्षणामुळे सहकारी संस्थेतील कर्मचारी नैतिक दडपणाखाली राहतात. हे दडपण त्यांना अवैध कृत्य करण्यापासून परावृत्त करते.
5. सुस्थितीत असलेल्या संस्थांना अवर्ग मिळाल्यास उपक्रम विस्तारीकरणासाठी लागणारे भांडवल उभारण्याकरिता त्यांना विक्रीय संस्थांकडून कर्ज सहजरित्या उपलब्ध होते. अशा प्रकारे अंकेक्षणाद्वारे सहकारी संस्थांच्या आर्थिक व्यवहारांवर नियंत्रण प्रस्थापित होत असते. क्रमांक 3. सहकार आयुक्त व निबंधकाच्या जबाबदाऱ्या. उत्तर. सहकार आयुक्त व निबंधकाच्या जबाबदाऱ्या पुढीलप्रमाणे आहेत. 1. सहकारी तत्वांचे पालन करवून घेणे. सहकारी तत्वांचे सहकारी संस्थेकडून सक्तीने पालन करवून घेण्याची जबाबदारी निबंधकाची असते. संस्थेने सहकारी तत्वांचा भंग केला असेल तर त्या संस्थेवर कारवाई करण्याची जबाबदारी निबंधकाची असते. 2. पोटनियमांना मंजुरी. सहकारी संस्थेच्या नोंदणीच्या वेळी नोंदणी अर्जासोबत पोटनियमांच्या 4 प्रती जोडाव्या लागतात. निबंधक पोटनियम सहकारी कायद्याला धरून असल्याची खात्री करून त्यास मान्यता देतो. 3. सभासदत्वास मंजुरी. सहकारी संस्थेचे सभासदत्व सर्वांसाठी खुले व ऐच्छिक असते. जेव्हा संस्था एखाद्या व्यक्तीस सभासदत्व नाकारत असेल तेव्हा ती व्यक्ती सभासद होण्यास पात्र असल्यास त्या व्यक्तीला सभासदत्व देण्याचे कार्य करणे. 4. संस्थांचे वर्गीकरण. सहकारी संस्थांचे उद्देश, कार्य व व्यवसायानुसार वर्गीकरण केले जाते. उदाहरणार्थ कृषी संस्था, पणन संस्था, उपभोक्ता संस्था, सहकारी बँक, सर्वसाधारण संस्था, गृहनिर्माण संस्था, प्रक्रिया संस्था इत्यादी. निबंधकाला योग्य वाटल्यास संस्थेला एका वर्गातून दुसऱ्या वर्गात अथवा उपवर्गात समाविष्ट करण्याचा अधिकार आहे. प्रश्न क्रमांक 6. कारणे लिहा. कोणतेही 2 सोडवायचे 4 पैकी आणि 8 गुण म्हणजे एका प्रश्नाला 4 गुण. 1. सहकार आयुक्त व निबंधक हा कठोर प्रशासक असतो. 2. जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक जिल्ह्यातील सहकारी चळवळीचे नेतृत्व करते. 3. सहकारी संस्थांनी आधुनिक तंत्राचा वापर करणे गरजेचे आहे. 4. सचिवाच्या अंगी अनेक गुण आवश्यक असतात. आपण 4ही कारणांची उत्तरं पाहूया. क्रमांक 1. सहकार आयुक्त व निबंधक हा कठोर प्रशासक असतो. उत्तर. सहकार आयुक्त व निबंधक हा कठोर प्रशासक असतो. त्याची कारणे पुढीलप्रमाणे आहेत. 1. सहकारी संस्थांच्या कारभारावर नियंत्रण ठेवण्यासाठीच राज्य सरकारद्वारा त्याची नेमणूक करण्यात आलेली असते. 2. निबंधक आपली जबाबदारी पार पाडताना दंडात्मक कारवाई करतो. 3. आवश्यक असेल तेव्हा संचालक मंडळ बरखास्त करून प्रशासकाची नेमणूक करणे या बाबी अपेक्षित असतात. 4. सहकारी संस्थेच्या नोंदणीपासून तिचे विसर्जन होईपर्यंतच्या प्रत्येक व्यवहारावर त्याचे नियंत्रण असते. त्यासाठी विविध प्रकारची माहिती, सांख्यिकी तपशील आणि अहवाल त्याच्याकडे सादर केले जातात. त्यात दिरंगाई झाल्यास संचालकांना जाब विचारण्याचा अधिकार त्यास असतो. 5. सहकारी संस्थेच्या आर्थिक व्यवहारांची तपासणी करण्यासाठी तो शासकीय अंकेक्षकाची नेमणूक करतो. अंकेक्षकाच्या अहवालाच्या आधारे अकार्यक्षम संस्थांविरुद्ध तो कारवाई करतो. क्रमांक 2. कारणे लिहा. जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक जिल्ह्यातील सहकारी चळवळीचे नेतृत्व करते. उत्तर. जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक ही जिल्ह्यातील सहकारी चळवळीचे नेतृत्व करते. त्याची कारणे पुढीलप्रमाणे आहेत. 1. भारताच्या ग्रामीण भागात सहकारी चळवळीचा प्रसार झाला आहे. त्यातून जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे नेतृत्व प्रस्थापित झाले आहे. 2. ग्रामीण भागातील सहकारी चळवळीस योग्य दिशा देण्याचे कार्य जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक करते. 3. ग्रामीण भागातील विविध सहकारी संस्थांच्या पालकत्वाची व संगोपनाची जबाबदारी ती पार पाडते. क्रमांक 4. ग्रामीण भागातील सर्व सहकारी संस्था जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेशी संलग्न असतात. त्या जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या नेतृत्वाखाली कार्य करतात. 5. जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या पुढाकाराने ग्रामीण विकास व शेती विकासाचे उपक्रम हाती घेतले जातात. कारणे लिहा. क्रमांक 3. सहकारी संस्थांनी आधुनिक तंत्राचा वापर करणे गरजेचे आहे. उत्तर. सहकारी संस्थांनी आधुनिक तंत्राचा वापर करणे गरजेचे आहे. त्याची कारणे पुढीलप्रमाणे आहेत. 1. सहकारी संस्थांद्वारा वापरले जाणारे पारंपरिक उत्पादन तंत्र कालबाह्य झाले आहे. 2. सहकारी संस्थांद्वारे वापरले जाणारे श्रमप्रधान तंत्र अत्यंत खर्चिक आहे. 3. श्रमप्रधान तंत्र हे कमी उत्पादक आहे. 4. बहुराष्ट्रीय कंपन्यांचे आव्हान परतवून लावण्यासाठी त्यांनी आधुनिक उत्पादन तंत्राचा वापर करणे गरजेचे आहे. क्रमांक 4. कारणे लिहा. सचिवांच्या अंगी अनेक गुण आवश्यक असतात. उत्तर. सचिवाच्या अंगी अनेक गुण आवश्यक असतात. त्याची कारणे पुढीलप्रमाणे आहेत. 1. सहकारी संस्थेच्या दैनंदिन कारभाराची जबाबदारी सचिवाकडे असते. दैनंदिन कारभारविषयीचे निर्णय घेण्याची क्षमता त्याच्याकडे असावी लागते. 2. सचिव हा शिक्षित आणि प्रशिक्षित असेल तरच तो आपली जबाबदारी समर्थपणे पार पाडू शकेल. 3. सहकार खात्याच्या शासकीय यंत्रणा आणि निबंधकाशी तो संस्थेतर्फे पत्रव्यवहार करीत असतो.
म्हणून सहकारविषयक कायदे व अधिनियमांचे ज्ञान त्यास असणे अपेक्षित असते. 4. त्याच्याकडे व्यवस्थापकीय ज्ञान व कौशल्य असणे आवश्यक असते. 5. सभेची तयारी करण्यासाठी आवश्यक ती कागदपत्रे तो तयार करतो. सभेची कार्यक्रम पत्रिका तो तयार करतो. संस्थेचे विविध अहवाल तो तयार करतो. प्रत्येक सभेस उपस्थित राहून तो सभासदांच्या शंकांचे निरसन करतो आणि सभेचे इतिवृत्त तयार करतो. प्रश्न क्रमांक 7. खालील प्रश्नांची उत्तरे लिहा. कोणतेही 2 सोडवायचे 3 पैकी आणि 10 गुण आहेत, म्हणजे एका प्रश्नाला 5 गुण. 1. सहकारी संस्थेकडून पाठवले जाणारे लाभांश वाटपाचे पत्र लिहा. 2. नियोजित सहकारी संस्थेसाठी नाव राखून ठेवण्याबाबत निबंधकास विनंती करणारे पत्र तयार करा. 3. भाग विक्रीचे विविध फायदे विशद करा. आपण 3ही प्रश्नांची उत्तरं पाहूया. क्रमांक 1. सहकारी संस्थेकडून सभासदास पाठवले जाणारे लाभांश वाटपाचे पत्र. आता हे पत्र आपल्या पुस्तकामधलेच आहेत. वर्धा जनता सहकारी बँक मर्यादित, 216 स्टेशन रोड, वर्धा, 44/2001. दूरध्वनी क्रमांक दिलेला आहे, ईमेल दिलेला आहे, तुम्ही कोणताही टाकू शकता. जावक क्रमांक दिलेला असतो आणि दिनांक दिलेली असते. प्रति कोणाला लिहिले येते. श्री रामचंद्र केशव नाईक, 502 महात्मा गांधी मार्ग, वर्धा, पत्ता दिलेला आहे. आणि विषय लाभांश वाटपाबद्दल इथे वरती दिलेलेच आहे विषय. महोदय, आपणास कळवण्यास आनंद होतो की 1 ऑगस्ट 2021 रोजी झालेल्या संस्थेच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत संस्थेच्या भागांवर 15% दराने लाभांश देण्याबाबत निर्णय घेण्यात आला. आपण धारण केलेल्या 100 भागांवरील लाभांशाचे विवरण पुढील प्रमाणे. लाभांशाची रक्कम वजा आयकर, आपणास द्यावयाची लाभांशाची एकूण रक्कम. पत्रासोबत अधिपत्र जोडले आहे. कळावे आपला विश्वासू गणेश वामन देशमुख, सचिव, सोबत लाभांश अधिपत्र क्रमांक 5003. अशा प्रकारे पत्र लिहायचं. दुसरा आहे विषय नियोजित सहकारी संस्थेसाठी नाव राखून ठेवण्याबाबत निबंधकास विनंती करणारे पत्र तयार करा. नियोजित भाई माधवराव बागल सहकारी पतसंस्था मर्यादित, राजारामपुरी, 5वी गल्ली, कोल्हापूर. पिनकोड दिलेला आहे. दूरध्वनी क्रमांक, जावक क्रमांक, दिनांक. प्रति माननीय जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था कोल्हापूर. विषय नियोजित सहकारी संस्थेचे नाव राखून ठेवण्याबाबत. माननीय महोदय, आपण दिनांक 25 डिसेंबर 2020 रोजी पत्र क्रमांक दिला इथे. आपल्या नियोजित संस्थेच्या पतसंस्थेस बँकेत खाते सुरू करण्यास परवानगी दिली आहे. आम्ही महिन्याभरात आवश्यक भाग भांडवल जमा केलेले आहे. आम्ही संस्थेची लवकर नोंदणी करण्यासाठी आवश्यक असणारे कायदेशीर बाबींची पूर्तता करण्याचे काम सुरू केले आहे. नियोजित सहकारी संस्थेस भाई माधवराव बागल सहकारी पतसंस्था मर्यादित असे नाव देण्याबाबत प्रवर्तकांचे एकमत असून त्या पत्राद्वारे आपणास विनंती करण्यात येते की आमच्या नियोजित पतसंस्थेसाठी भाई माधवराव बागल सहकारी पतसंस्था मर्यादित हे नाव राखून ठेवावे ही नम्र विनंती. कळावे आपला विश्वासू दिलीप शंकरराव पाटील, मुख्य प्रवर्तक. तिसरा प्रश्न, भाग विक्रीचे फायदे सांगा. उत्तर. भाग विक्रीचे फायदे पुढील प्रमाणे आहेत. 1. स्थिर भांडवलास उपयुक्त. सहकारी संस्थेत स्थिर भांडवलासाठी भाग विक्री करणे हा सर्वात उपयुक्त व सोयीस्कर मार्ग आहे. असे भांडवल संस्थेच्या विसर्जनापर्यंत वापरले जाते. 2. कायम मालकी. संस्थेला असे भांडवल सोयीनुसार वापरता येते. भाग विक्रीद्वारे मिळालेल्या भांडवलावर संस्थेची कायम मालकी राहते. क्रमांक 3. विनातारण भांडवल. भाग भांडवल उभारण्यासाठी संस्थेला आपली कोणतीही मालमत्ता तारण ठेवावी लागत नाही. असे भांडवल विनातारण मिळवण्यात येते. त्यामुळे अधिक भांडवलाची गरज भासल्यास संस्थेची मालमत्ता तारणासाठी उपलब्ध होऊ शकते. 4. दीर्घ मुदतीचे भांडवल. भाग विक्रीद्वारे सर्वात जास्त दीर्घ मुदतीचे भांडवल उपलब्ध होत असते. असे भांडवल दीर्घ काळासाठी वापरता येते. शेवटचा 8वा प्रश्न, अध्यक्षांचे अधिकार आणि जबाबदाऱ्या सविस्तरपणे स्पष्ट करा किंवा सहकारी संस्थेची वैधानिक पुस्तके कोणती ते सविस्तरपणे स्पष्ट करा. आता दीर्घोत्तरी प्रश्न आहे, त्याला 8 गुण आहेत. 2 पैकी एकच सोडवायचा आहे, पण आपण आता उत्तरपत्रिका सोडवत आहोत त्यामुळे दोन्ही प्रश्नांची उत्तर कशी लिहायची ते पाहूया. पहिला प्रश्न, अध्यक्षांचे अधिकार आणि जबाबदाऱ्या सविस्तरपणे स्पष्ट करा. उत्तर. अध्यक्षांचे अधिकार. 1. दैनंदिन कामकाज. सहकारी संस्थेचे दैनंदिन कामकाज सहकारी संस्था कायदा व संस्थेच्या नियमानुसार पार पाडण्यासाठी निर्णय घेण्याचा आणि आदेश देण्याचा अधिकार अध्यक्षाला असतो. संस्थेच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांवर नियंत्रण ठेवण्याचा आणि कार्यपूर्ततेचा अहवाल मागण्याचा अधिकार त्यास असतो. 2. संस्थेचे हिशेब. संस्थेच्या हिशेब पुस्तकांवर व त्यातील नोंदींवर बारकाईने लक्ष ठेवणे आणि त्यांची तपासणी करण्याचा अधिकार अध्यक्षाला असतो.
क्रमांक 3. कामचुकार कर्मचाऱ्यांवर कारवाई. संस्थेच्या दैनंदिन कामकाजात कामचुकारपणा करणाऱ्या आणि आदेशांचे पालन न करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर योग्य ती कारवाई करण्याचा अधिकार असतो. 4. सभांबाबतचे अधिकार. संस्थेमध्ये होणाऱ्या प्रत्येक सभेचे अध्यक्षस्थान भूषवण्याचा व सभेचे कामकाज आपल्या नियंत्रण व मार्गदर्शनाखाली पार पाडण्याचा अधिकार असतो. सभेतील वक्त्यांच्या भाषणाचा क्रम ठरवणे, सभेतील अनावश्यक चर्चा थांबवणे, सभा तहकूब करणे, मतदानाचा निर्णय जाहीर करणे इत्यादी अधिकारही त्यास असतात. 5. निर्णायक मत देणे. सभेचा अध्यक्ष म्हणून काम पाहत असताना जेव्हा सभेत प्रस्तावाच्या बाजूने व विरुद्ध बाजूने समान मते पडतात त्यावेळी संस्थेच्या व सभासदांच्या हिताच्या दृष्टीने अध्यक्ष निर्णायक मताचा वापर करू शकतो. व अध्यक्षाच्या जबाबदाऱ्या. 1. नियंत्रण. संस्थेचा अध्यक्ष या नात्याने व्यवस्थापन समितीला योग्य मदत व मार्गदर्शन करण्याची जबाबदारी अध्यक्षावर असते. 2. कार्योत्तर मान्यता. सहकारी संस्थेचे दैनंदिन कामकाज पाहताना अध्यक्षाला तातडीने काही निर्णय घ्यावे लागतात. अशा निर्णयांना कार्योत्तर मान्यता घेण्याची जबाबदारी त्याची असते. 3. सुसंवाद साधणे. कार्यालयीन अधिकारी व कर्मचारी वर्गांमध्ये समन्वय व सुसंवाद राखण्याची तसेच संस्थेचे सभासद, संचालक मंडळ, पदाधिकारी इत्यादींबरोबर सुसंवाद साधण्याची जबाबदारी अध्यक्षावर असते. क्रमांक 4. सभांबाबतची जबाबदारी. सहकारी संस्थेमध्ये होणाऱ्या प्रत्येक सभांचे कामकाज सहकार कायदा व संस्थेच्या पोट नियमावलीतील नियमानुसार आणि निपक्षपातीपणे पार पाडण्याची जबाबदारी अध्यक्षावर असते. 5. महत्त्वाच्या दस्तऐवजांवर सह्या करणे. संस्थेच्या महत्त्वाच्या कागदपत्रांवर, दस्तऐवजांवर तसेच करार इत्यादींवर संस्थेच्या वतीने सही करण्याची जबाबदारी अध्यक्षाची असते. दुसरा प्रश्न. सहकारी संस्थेची वैधानिक पुस्तके कोणती ते स्पष्ट करा. उत्तर. महाराष्ट्र राज्य सहकारी संस्था कायदा 1960 मधील तरतुदीनुसार जी पुस्तके सहकारी संस्थांनी बाळगणे आवश्यक आहे त्यांना वैधानिक पुस्तके म्हणतात. ही वैधानिक पुस्तके पुढीलप्रमाणे आहेत. 1. सभासद नोंदणी पुस्तक. नमुना आय प्रमाणे सभासदांचे पूर्ण नाव, पूर्ण पत्ता आणि त्यास दाखल करून घेतल्याची तारीख, प्रवेश शुल्क दिल्याची तारीख, वारसदाराचे नाव इत्यादी तपशील ज्यात उपलब्ध असतो त्यास सभासद नोंदणी पुस्तक म्हणतात. 2. क्रियाशील व अक्रियाशील सदस्य नोंदवही. क्रियाशील सदस्यांची यादी नमुना J1 आणि अक्रियाशील सदस्यांची यादी नमुना J2 नुसार करण्यात येते. 3. भाग नोंदणी पुस्तक. सभासदांनी विकत घेतलेल्या भागांची नोंद भाग नोंदणी पुस्तकात असते. ती क्रमवार असते. त्यात सभासदांचा अनुक्रमांक आणि त्यांच्या भागांचा अनुक्रमांक यांची नोंद असते. 4. कर्ज रोखे नोंदणी पुस्तक. ज्या सहकारी संस्थांना कर्जरोख्यांच्या विक्रीद्वारे भांडवल उभारण्याची मुभा असते त्यांनी कर्जरोखे नोंदणी पुस्तक बाळगणे आवश्यक असते. त्यात संस्थेने विकलेल्या कर्जरोख्यांची संख्या, त्यांची दर्शनी किंमत आणि एकूण किंमत तसेच कर्जरोखेधारकांची नावे व पत्ते यांची नोंद असते. 5. सभासदांच्या आणि संचालक मंडळाच्या सभांची इतिवृत्त पुस्तके. सभासदांच्या आणि संचालक मंडळाच्या सभातील कामकाजांची नोंद त्यांच्या इतिवृत्त पुस्तकात असते. या पुस्तकाला कायदेशीर महत्त्व असते. 6. मालसाठा पुस्तक. संस्थेच्या विविध विभागातील माल खरेदी, माल विक्री आणि शिल्लक मालाचा तपशील मालसाठा पुस्तकात असतो. 7. मालमत्ता पुस्तक. संस्थेच्या नावावर असणाऱ्या सर्व मालमत्तांची नोंद या पुस्तकात केली जाते. मालमत्तेचे नाव व स्वरूप, खरेदी दिनांक, किंमत, स्थापना खर्च, मालमत्तेतील वाढ व घट इत्यादी तपशील या पुस्तकात असतो. क्रमांक 8. डेड स्टॉक नोंदवही. जड वस्तू संग्रह नोंदवही म्हणजेच डेड स्टॉक रजिस्टरमध्ये निरुपयोगी मालाची नोंद केली जाते. त्यांच्या खरेदीची तारीख, किंमत, परिमाण आणि अपलेखन केल्याची तारीख इत्यादी तपशील त्यात असतो. 9. गुंतवणूक पुस्तक. संस्थेने केलेल्या सर्व प्रकारच्या गुंतवणुकीचा तपशील म्हणजे गुंतवणुकीचे नाव व स्वरूप, दिनांक, रक्कम परत मिळण्याचा दिनांक, त्यावरील व्याज किंवा लाभांश या पुस्तकात लिहिला जातो. 10. कर्ज नोंदणी पुस्तक. संस्थेने सभासदांना दिलेल्या कर्जाचा तपशील म्हणजेच कर्जदाराचे नाव, दिनांक, दिलेली रक्कम, परतफेडीचा कालावधी, व्याजाचा दर, परतफेड केलेली रक्कम इत्यादींची नोंद यात करण्यात येते. 11. ठेव पुस्तक. संस्थेने सभासद आणि बिगर सभासदांकडून स्वीकारलेल्या ठेवींचा तपशील म्हणजे ठेवीदाराचे नाव, रक्कम, दिनांक, देय व्याजदर, परतफेडीची तारीख इत्यादींची या पुस्तकात नोंद केली जाते. 12. लेखापरीक्षक नोंदवही. लेखापरीक्षकाच्या नेमणुकीचा तपशील, लेखापरीक्षणाची तारीख, हिशेब तपासणीच्या हरकती, अभिप्राय, सूचना, शेरा इत्यादी बाबी.
अशा प्रकारे आपण इयत्ता 12वीची सहकार या विषयाची 2026ची प्रश्नपत्रिका सोडवलेली आहे. प्रश्नांची उत्तरं कशी लिहायची हे तुमच्या लक्षात येईल. मागील वर्षाच्याही प्रश्नपत्रिका आणि उत्तरपत्रिका पाहायच्या असतील तर या चॅनलची प्लेलिस्ट एकदा जरूर पाहून घ्या. धन्यवाद. व्हिडिओ लेक्चर आवडल्यास चॅनल सबस्क्राईब करा. ज्यांनी अजून सबस्क्राईब केले नसेल त्यांनी ऑल हा पर्याय सिलेक्ट करा आणि आवडलेले व्हिडिओ लाईक, कमेंट, शेअर जरूर करा. आपल्या मित्रमैत्रिणींना जरूर पाठवा. अभ्यासासाठी आणि परीक्षेसाठीही खूप खूप शुभेच्छा.